विद्यार्थी मित्रांनो, आज मी तुम्हाला पहिला करियर ऑप्शन सांगणार आहे आणि तो आहे मार्केट रिसर्च अनालिस्ट. बऱ्याच विद्यार्थ्यांना असं वाटतं, की मार्केट रिसर्च अनालिस्ट म्हणजे लीड जनरेशन, असं मुळातच नाही. जर तुम्ही आय-टी कंपनीसाठी जर मार्केट रिसर्चचा जॉब करत असाल, तर त्यामध्ये तुम्हाला संधी मिळते, की फॉरेन क्लायंटच्या डेटा गॅदरिंगचे. यामध्ये काय फायदा आहे, की त्यामध्ये तुम्हाला LinkedInवरती किंवा कुठल्याही चांगल्या प्लॅटफॉर्मवरती रिसर्च करून त्यानंतर क्लायंट गॅदरिंगचा डेटा तुम्हाला कलेक्ट करायचा आहे. यामध्ये तुम्हाला तुमचं नॉलेज बेस एक्सप्लोर करायचा चान्स मिळतो. तुमच्या त्याच्यामध्ये एक्सेल असेल, डेटाबेस असेल किंवा तुमचा रिसर्चबद्दलचं नॉलेज असेल, तर हे तुम्हाला खूप चांगल्याने फायदा करून देतं. त्यामुळे जर तुमचा नॉन टेक्निकल बॅकग्राऊंड आहे, जर तुम्हाला आय-टीमध्ये एंट्री पाहिजे, तर हा करियर ऑप्शन खूप ईझी आहे. यामध्ये इंटरव्ह्यूचे जे बेसिक 4 राउंड असतात, हे पण फार ईझी असतात. इझिली तुम्हाला आय-टीमध्ये एंट्री मिळते आणि काही वर्षामध्येच तुम्ही मार्केट रिसर्चमध्ये एकदम स्पेशल ज्या मार्केट रिसर्चच्याच कंपन्या आहेत, तर त्याच्यामध्ये स्विच करू शकता. त्यामध्ये तुम्हाला एस्टिमेशन असेल, प्लॅनिंग असेल किंवा रिसर्च पेपर्स असतील, तर हे सगळं बनवायची पुढच्या लेव्हलला जाऊन संधी मिळते. तुम्हाला विश्वास बसणार नाही, पण 5च वर्षांमध्ये एक 7 ते 8 लाखांचं पॅकेज मार्केट रिसर्चला मार्केटमध्ये मिळतंय. सो त्यामुळं जर ही करिअरची संधी तुम्ही मिळत असाल, तर नक्कीच तुम्हाला खूप चांगल्या लेव्हलचं करिअर आय-टीमध्ये करता येतं. त्यामुळे जर तुमचं नॉन टेक्निकल बॅकग्राऊंड असेल आणि जर तुम्हाला आय-टीमध्ये यायचंय, तर मार्केट रिसर्च अनालिस्ट हा पहिला करिअर ऑप्शन तुमच्यासाठी आहे.